बड्या नेत्यांच्या शब्दात अडकला मिरज पॅटर्न. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेला मिरज पॅटर्न आता थेट बड्या नेत्यांना दिलेल्या शब्दांमध्ये अडकलेला दिसत आहे. उमेदवारी ठरवताना स्थानिक समीकरणांपेक्षा वरिष्ठ नेत्यांनी दिलेली आश्वासने अधिक प्रभावी ठरत असल्याने राजकीय गणिते गुंतागुंतीची बनली आहेत. माननीय आमदार जयंत पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ता म्हणून अभिजित हारगे यांची ओळख आहे. त्यांना दिलेल्या शब्दामुळे मिरजमधील आमदार इद्रिस नायकवडे यांना वचनबद्धतेत अडकावे लागणार का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी जमादार यांच्या उमेदवारीचा आग्रह असल्याची चर्चा आहे. तर मिरज विधानसभेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या सोनेची वॉर्ड क्रमांक 7 मधून उमेदवारी निश्चित मानली जात असून त्यामुळे स्थानिक इच्छुकांमध्ये नाराजी वाढली आहे. लोकसभेचे खासदार विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने 2 जागा सोडल्याची चर्चा असून त्यामध्ये वॉर्ड क्रमांक 5 मधून संजय मेंढे ओपन पुरुष आणि बबिता मेंढे ओबीसी महिला यांच्या नावांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये मकरंद देशपांडे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशभाऊ खाडे यांच्यासाठी वॉर्ड क्रमांक 3 आणि 4 मधील काही उमेदवारांना पूर्वी दिलेले शब्द डावलण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असून त्यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते समीरदादा कदम यांनी वॉर्ड क्रमांक 7 मधून आनंदा देवमाने यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी यांच्यासाठीही वॉर्ड क्रमांक 3 आणि 4 बाबत बैठका सुरू असल्याची माहिती आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वॉर्ड क्रमांक 3 साठी कैलासवासी इब्राहिम चौधरी यांचे सुपुत्र आरिफ चौधरी व जुबेर चौधरी यांना शब्द दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकूणच स्थानिक कार्यकर्त्यांची अपेक्षा आणि वरिष्ठ नेत्यांना दिलेल्या शब्दांमध्ये मिरज पॅटर्न अडकलेला दिसत असून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राजकीय तणाव अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पॉलिटिक्स न्यूजचा स्पेशल रिपोर्ट.